नमस्कार मित्रांनो, मी सगुणाबागेमधून शेखर भडसावळे बोलतोय. SRT ह्या पीक पद्धतीमधलं विज्ञान जे आहेत वेगवेगळे भाग त्यातले, ते मी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या भागांमधून समजावून सांगणार आहे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे, की SRT पीक पद्धतीमध्ये आपण गादी वाफेच का करतो? लोकांना असं वाटतं गादी वाफे करणं म्हणजे फार कठीण. गादी वाफे केल्यामुळे मग आपल्याला नंतर कोळपं चालवता येईल की नाही? वगैरे, वगैरे. पण आपल्याला कोळपं वगैरे काही चालवायचंच नाही आहे. एकदाच जमीन नांगरून एकदाच गादीवाफे करायचे आहेत आणि मग एकदा आपण जेव्हा गादीवाफे करू, त्यावेळेला त्याच्यानंतर आपल्याला खुरपणीसुद्धा करायची नाही आहे. नांगरणी, कोळपणी, रोट्याव्हेटर हे तर फार विसरा. हे सगळं संपणार. तर हा गादीवाफा जो आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. असं आहे की आता एक गेल्या वर्षभरामधलं एक संशोधन असं सांगतं, की आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक चांगलं येण्यासाठी काय काय आवश्यक आहे? आपल्याला शेतकऱ्यांना जे सगळ्यात जास्त मदत करतात ते सूक्ष्म जंतू, सूक्ष्म जीवाणू. हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत, ते जर मध्यवर्ती ठेवले, तर ह्या सूक्ष्म जीवाणूंना काय काय लागतं? त्यांचं अन्न म्हणून त्यांना सेंद्रिय कर्ब लागतो. दुसरं काय लागतं? त्यांना जिवंत राहण्यासाठी आणि ती जी सगळी कुजण्याची प्रक्रिया आहे, म्हणजे कुजण्याची प्रक्रिया आपल्या जमिनीमध्ये सतत होत राहणं म्हणजे जमिनीची सुपीकता होत राहणं. तर जमिनीची सुपीकता होण्यासाठी जसं जीवाणूंच्या कार्यपद्धतीसाठी त्यांना अन्न पाहिजे, म्हणजे सेंद्रिय कर्ब पाहिजे, तसं त्यांना एक थोडीशी ओलावा पाहिजे, मॉइश्चर पाहिजे. तो अति पण नको आणि कोरडं पण नको. तिसरं काय पाहिजे? जे तिसरं आहे ना, ते ह्या आता जे रिसेंट संशोधन झालं आहे, त्याच्यात असं सिद्ध झालं आहे, की ते फार महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय? तर जमिनीमधला प्राणवायू. जमिनीमधला प्राणवायू जो आहे, तो फार महत्त्वाचा आहे. कारण त्याच्या आता हा जमिनीमध्ये प्राणवायू आपण जे पारंपरिक पद्धतीमध्ये शेती करत आलो, ज्याच्यामध्ये आपण जमीन नांगरणं, जमीन कुळवणं, कोळपणं, खुरपणं या सगळ्यामुळे जमिनीच्या खालचा स्तर जो आहे तो कडक झाला. वरची जमीनसुद्धा कडक झाली आणि मग तिथे पाणी खूप असतं, पण ऑक्सिजनचं प्रमाण नसतं. त्यामुळे सूक्ष्म जंतू तिथे राहणं शक्यच नाही. आपल्याला बघा, हा जो गादीवाफा आहे, जमीन एकदाच नांगरायची आहे आणि एकदाच आपल्याला हे गादीवाफे करायचे आहेत. हा जो गादीवाफा आहे, ह्याचा माथा जो आहे, तो 100 सेंटीमीटर आहे आणि ह्या 100 सेंटीमीटर माथ्याच्या या बाजूला 36 सेंटीमीटरची नाली आहे आणि या बाजूला 36 सेंटीमीटरची नाली आहे. तर ह्या ज्या दोन नाल्या आहेत, ह्या दोन नाल्यांच्या मधोमध जर विचार केला, तर आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे 136 सेंटीमीटर ठेवायचं आहे. म्हणजे 100 सेंटीमीटरचा जर गादीवाफा केला, याच्यावर आपल्याला पीक घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्स ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फरक ठेवायचा आहे. म्हणजे कसा बघा, तर ही जी नाली आहे, ही नाली काय फार खोल नाही आहे, एक साधारण 6 इंच खोलीची नाली आहे. तर ही 6 इंच खोलीची जी नाली आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की इथे पडलेला पाऊस हा नालीमध्ये उतरतो. जास्तीचं पाणी जे आहे ते पटकन नालीमध्ये उतरतं. नालीमध्ये उतरलं की ह्या वरच्या 6 इंचामध्ये जिथे पोकळ्या तयार झालेल्या आहेत गांडुळांच्या मुळे, हे जे सगळी वेगवेगळी पिकं आपण घेतली त्या पिकांच्या मुळ्या तिथे कुजल्या, त्याच्यामुळे या ज्या पोकळ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन पटकन भरला जातो आणि हा ऑक्सिजन पटकन भरला गेल्यामुळे आणि जास्तीचा पाणीचा निचरा झाल्यामुळे तिथे मंडळी आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा परवलीचा शब्द कोणचा? वापसा. शेतकऱ्यांच्यासाठी शेतामध्ये वापसा किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्या जमिनीमध्ये ह्या गादी वाफ्यामध्ये वापसा निर्माण होणं हे पटकन होतं. कारण कितीही जास्त पाऊस पडला, पाऊस पडेच तो, पण पाऊस थांबला रे थांबला की वरचं पाणी नालीमध्ये, नालीमधून पाणी बाहेर शेताच्या, आणि ते सुद्धा स्वच्छ पाणी. तर अशा पद्धतीने जेव्हा होतं त्यावेळेला जमिनीचा वापसा चटकन येतो आणि आपल्याला वापसा जर जमिनीमध्ये चटकन आला तर सूक्ष्म जंतूंच्यासाठी ती अत्यंत दिवाळीची परिस्थिती आहे.
ते खूप आनंदी होतात. त्यांना त्यांच्या मुव्हमेंट्स एकदम चांगल्या राहतात. आणि म्हणून तुम्हाला कोणताही शेतकरी SRTचा सांगेल की आमच्या शेतामध्ये गांडूळ आले, जळगावमध्ये 44 डिग्री टेम्परेचरमध्ये त्या एका आमच्या SRTच्या शेतकरी वाफे दुरुस्त करताना त्याला आढळलं, तिथे त्याला उन्हाळ्यामध्ये 44 डिग्रीमध्ये गांडुळाची पोरं दिसली. हे कशामुळे? तर तिथे तो वापसा आहे, गादी वाफा आहे. तेव्हा गादी वाफा हा अतिशय महत्त्वाचा आहे. जमीन जर सपाट ठेवली आणि त्याच्यावर जर का पाऊस पडला तर त्या ज्या पोकळ्या आहेत त्या पोकळ्यांमध्ये पाणी जाऊन बसतं, आणि पाणी जाऊन बसलं तर वापसा म्हणजे ऑक्सिजन तिथे मिळत नाही, आणि तो ऑक्सिजन फार महत्त्वाचा आहे. SRT पीक पद्धतीमध्ये या तीनही गोष्टी सूक्ष्म जंतूंना ज्या पाहिजेत, त्यांना पाहिजे असलेलं सेंद्रिय कर्ब, त्यांना पाहिजे असलेलं सुयोग्य ऑप्टिमम अचूक पाणी, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणवायू. जमिनीमधला प्राणवायू हा गादी वाफ्यांमुळे उत्तम पद्धतीने मिळू शकतो, आणि ते आपल्याला शक्य झालेलं आहे गादी वाफ्यांमुळे. तेव्हा SRT पीक पद्धतीमध्ये गादी वाफा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार.